नमस्कार, मी मनीषा मुकुंद कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलवर मी आज माझ्या नातवाची मुलाखत सादर करणार आहे. आणि आज मी सगळ्याच नातवंडांना इथं घेऊन आली आहे कणेरीमध्ये. आमच्या इथं कणेरीला शेत आहे, आमचं घर आहे. तर हे आता पुढच्या पिढीला हे दाखवावं म्हणून आम्ही हे पुढच्या पिढीला घेऊन आलो. आमच्या मधल्या पिढीला काही कला सादर करता आली नाही. माझे आजे सासरे हे बालगंधर्वांची नाटकं लावत होते आणि माझे सासरे सुद्धा नाटकं लावत होते आणि माझे चुलत सासरे हे बालगंधर्वांचं आणि नाट्यविश्वातल्या लोकांचा मेकअप करायचे. त्यांचा सत्कारही झाला होता. आणि आता ही पुढची पिढी आमची एक एक कलेमध्ये शिक्षण घेत आहे. कोणी तबला शिकतंय, कोणी नृत्य शिकतंय, कोणी गायन शिकतंय. तर हे पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या आलेलं आहे. ते मी घेऊन आली आहे इथं त्यांची. तर मी एक थोडं ते काय शिकतायत हे आपल्या पुढे सादर करणार आहे. हा माझा नातू. की तुझं नाव सांग. माझं नाव अद्वैत संदीप कुलकर्णी. मोठ्यानं बोलायचं. माझ्या तबला या विषयात 3 परीक्षा झाल्या आहेत. मी निखिल साळवेकर सरांकडे शिकतो. बर, आता तू शाळेत जातोस. हा, तुझी आई पण काय म्हणजे कलेच्या क्षेत्रातली नाहीये, बाबा पण कलेच्या क्षेत्रातली नाहीये. तर तुला तबल्याची आवड कशी काय निर्माण झाली? मी जेव्हा पाचवीत होतो तेव्हा आमच्या शाळेत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या. तेव्हा तबला हा विषय मी निवडला. तर हळूहळू त्याच्यानंतर तबल्याची आवड निर्माण झाली. आणि मग तू आईला हे लक्षात आल्यानंतर, आई बाबांना लक्षात आल्यानंतर तुला ते म्हणजे क्लासला घातलं आणि तुझी कला डेव्हलप करायला लागली. बरोबर आहे. मग तू परीक्षा द्यायला लागला. तर त्याच्याची तू थोडीशी आम्हाला माहिती सांग. तर आता शाळेत तबला मी शिकतच होतो. पण आणखी जेव्हा माझ्यात आनंद त्याचा निर्माण व्हायला लागला तेव्हा मी तबल्याचा क्लास लावला. तर तबल्याच्या क्लासमध्ये रोज जाऊन तिकडे रियाज करून मग घरी आल्यावर पण नीट शिस्तीत रियाज करून तबल्यात जे काय आपण शिकतो ते बसवून मग परीक्षा देऊन असं मी नीट वाजव. बरं, ठीक आहे. आता तबल्यामध्ये तुला पहिलं काय शिकवलं? तबल्यामध्ये पहिल्या बेसिक अक्षरे म्हणजे हे तबल्यावर ता, टिन, टी, ट असे अक्षरे तबल्यावर वाजले जातात. तसेच घे, गे, के असे अक्षरे डग्यावर वाजवले जातात. हे सर्वात प्रथम आम्हाला शिकवलं. आता तुझं काय काय शिकवलेलं आहे क्लासमध्ये? आता जसं आपण कायम जातो म्हणजे बॉटम टू हायर लेवलला जसं आपण मराठीत बोल जास्तीत जास्त. तुला पहिलं काय शिकवलेलं आहे? मला पहिले सगळे मूळ अक्षरे, मग त्यातले ताल, मग ताल कसे वाजवायचे, त्यात व्हेरिएशन्स कशा होऊ शकतात. मग हे सगळं झाल्यावर जेव्हा मी या सगळ्यांमध्ये एकदम चांगला नीट म्हणजे वाजवायला यायला लागलं मला, तेव्हापासून कायदा शिकवायला सुरू केला. आता तू मगाशी जे काय म्हणालास ताल आणि काय म्हणालास मगाशी? कायदा आणि काय म्हणालास? तुकडा. ते आम्हाला थोडं थोडं वाजवून दाखव. आता ताल पहिल्यांदा तू तोंडानं म्हण आणि नंतर वाजवून दाखव म्हणजे आम्हाला लक्षात येईल. आता प्रत्येक तालाची माहिती असते, त्यातल्या मात्रा, टाळी कुठल्या मात्रांवर आहे, मग काल आणि खंड ही सगळी माहिती सांगून मी तुम्हाला ताल सादर करतो. टाळीवर पण दाखव. ताल त्रिताल, मात्रा 16, टाळी पहिल्या 5व्या व 13व्या मात्रेवर, काल 9व्या मात्रेवर, खंड 4 4 4 4 मात्रांप्रमाणे. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा. आता वाजवून दाखवते. आता एकपट दुप्पट असं मी वाजवून दाखवतो. ठीक आहे.
आता हे ताल झालं, तू दुसरं काय म्हणलास? कायदा. कायदा. कायदा म्हणजे काय ते थोडक्यात आम्हाला म्हणून दाखव ना, वाजवून दाखव. कायदा म्हणजे थोडक्यात स्वतंत्र तबला वादनात जी अक्षरे अनुसरून वाजवली असतात तालातच त्याला कायदा असे म्हणतात. तर आता त्रिताल यातील एक कायदा मी वाजवून दाखवतो. आधी तोंडानं म्हणून दाखव. धा धा टी ट धा धा तिन्ना ता ता टी ट धा धा धिन्ना धा धा ती ट धा धा धिन्ना ता ता ती ट धा धा धिन्ना धा धा ती ट धा धा तिन्ना ता ता ती ट धा धा धिन्ना. आता हेच मी तबल्यावर एकपट दुप्पट मध्ये वाजवून दाखवतो. दाखव. पहिले ते दुसऱ्या परीक्षेत विचारला जातो वाजवायला. ह्याच्यानंतर अजून एक आपण म्हणू शकतो, अजून एक पुढच्या लेवलचा एक कायदा आहे. तर आपण असं पण आता ठीक आहे. आता हे तू तुझ्या आनंदासाठी वाजवतोयस का तुला एक मोठा तब्बल व्हायचंय का म्हणजे शिक्षणामध्ये तुला काय व्हायचंय हे तू आम्हाला थोडक्यात सांग. आता मी तबला, मला खूप आवड आहे तबला वाजवायची व मी खूप प्रयत्न करतोय मला मोठा तबला वादक व्हायचंय म्हणून. तर मी कमीत कमी रोज पाऊण तास ते 1 तास रियाज करायचा प्रयत्न करतो. आणि मग तुझं ते म्हणजे शाळेत तुझं काय शिकायचं आहे? शाळेत म्हणजे तुला काय डॉक्टर, इंजिनियर काय आणि फोटोग्राफर अमुक टमुक ढमुक काय काय जे ते तसं तुला काही शिकायचं आहे? तसं म्हटलं तर मला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे. पण तबल्यात पण माझा तेवढाच इंटरेस्ट आहे जेवढा माझा अभ्यासात आहे. म्हणजे जसा महेश काळे इंजिनियर झाला इंजिनियर, परंतु गायनामध्ये त्याचं करिअर घडलं, तसं तुला शिक्षणामध्ये पण इंजिनियर व्हायचंय. आणि तब्बलजी म्हणून जर झाकीर हुसेन सारखं नाव आलं उदयाला तर तुला ते पण करिअर म्हणून चालण्यासारखं आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुला दोन्ही गोष्टी ऑप्शन मध्ये तुझ्या मनामध्ये तुझ्या आहे. आता त्यातून काय घडेल ते घडेल. आम्ही तुझ्या भविष्यासाठी उत्कर्षासाठी खूप खूप तुला शुभेच्छा देतो. शुभेच्छाने माझे आशीर्वाद आहेत. मी तुझी आजी आहे आणि तू असाच खूप मोठा हो. तुझी कला जास्तीत जास्त तुझा उत्कर्ष होऊ दे. आणि तुझ्या बालमित्रांना तू काय सूचना देशील की आता जे मोबाईल बघतात सगळेजण हातात घेऊन आणि निष्कारण काहीतरी वेगळं काहीतरी बघत बसतात, तर तू त्यांना एक म्हणजे त्यांना काय सांगशील तुझ्या मित्रांना? तर आपण प्रत्येकच जेव्हा या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा आपल्यासोबत एक गुण आला असतो. तो गुण आपण नीट ओळखला आणि त्यात जेवढं आपण एक्सेल व्हायचा प्रयत्न केला तेवढं चांगलं असतं आपल्यासाठी. प्लस दिवसातला काही वेळ म्हणजे 15 मिनिटं ते अर्धा तास वगैरे एंटरटेनमेंट सारख्या गोष्टी चालतात. पण अशा गोष्टी ज्यात आपला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टी म्हणजे सोडायच्या नसतात. आता मुलाखत देताना तू जास्तीत जास्त पुढे मराठी शब्द वापरत जा, तुला पुढे पुढे येता येईल तसं काय. आणि दुसरी गोष्ट असं की जसं मनोरंजन आपलं याच्या उद्या तुझं करिअर इंजिनियर मध्ये जर झाला असतो तर पुढं आपल्या आनंदासाठी पैसे कमावणं हे त्याच्यामध्ये उद्देश नसतो. आपल्या आनंदासाठी सुद्धा आपली कला असते की आपण एकांतात बसून सुद्धा त्या कलेचा आनंद घेऊ शकतो आणि अधिक इतरांना पण आपण त्याचा आनंद दिला तर आपल्याला तो देता येतो. आणि मला असं म्हणायचं आहे की तुझ्या मित्रांना तू असं सांग
की मोबाईलचा उपयोग त्याच्यामध्ये रोटेशन असतात की नाही. हा, तर मोबाईलचा उपयोग तुम्ही इतर काही गोष्टी न बघता तुमची कला कशी जास्तीत जास्त वाढली जाईल त्या दृष्टीने तुम्ही मोबाईलकडे बघत चला. आलं का लक्षात? हा, हे तू तुझ्या मित्रांना सांगावंस असं मला वाटतं आणि तूही त्याचा उपयोग करावास. म्हणजे आई तुला मुळीच मोबाईल घेऊ नको असं जर म्हणत असेल तर म्हणणार नाही आणि तुझा तबल्यामध्ये जास्तीत जास्त उत्कर्ष घडेल. धन्यवाद.